मुसळधार पावसानं शेतातली पिकं वाहून जावी, झाडं गेले तेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हाव्या, या गेंड्यांच्या चामडीचा वास नाकात जाऊन छात्या बंद व्हाव्या, शेतकऱ्यांच्या बायका बांगड्या फोडून वावरात चकव्यासारख्या फिराव्या, सोयाबीन पराठीच्या पिकाला रक्ताचं ओलीत करावं, लेकरांनी धुऱ्यावर बापाचे मढे पेटवावे, फुकटच्या राशन दुकानात लांबच लांब रांगेत उभं राहावं, झोळी पसरावी, देणाऱ्या हातानेच हात पसरावे अन छातीतला स्वाभिमान गिरवी ठेवावा, इब्रती विकून घराचं स्मशान करावं, रोज मढ जाळावं इज्जतीचं, लेकीबाळीच्या आबरूचं, स्वप्नांचं, पाहत बसावी वाट सरकार नावाच्या गिधडाची, त्याच्या रक्तबंबाळ चोचीतून मदतरूपी पडणाऱ्या तुकड्याची, तेच खाऊन थोडी ताकद जिरवावी मनगटात अन शरण जावं त्या सरकारला, जोडे चाटावे, खुर्च्या पुसाव्या, सतरंजा हातराव्या, शेत्या विकाव्या, मेलेल्या शेतकरी बापाच्या लाजा बाळगाव्या अन धर्माचा उदो उदो करत नाहक रुबाबात जगावं. पण आता बस, गाईच्या थानाला चिटकून बसलेल्या गोचिडांनी रक्त शोषण बंद करून सैल करावी पकड. हे वास्त्र आता शिंगाला धार लावून उतरलेत मैदानात. मानेवरचा नांगर नको तिथे घालायला भाग पाडू नका. अरे मातीसाठी लढणाऱ्यांचीच माती खाऊ नका. आता आमचा अंत पाहू नका, अन्यथा विश्वगुरु देशाला किलोभर गव्हासाठी देश गहाण ठेवणं बरं दिसणार नाही.